हाय गाइस, आज तुमचं नवीन व्लॉगमध्ये. आणि गाइस आज आहे आपला पहिले दिवस. कसला? आपल्या पिल्ल्यांचं म्हणजे आपल्या इन्क्युबेटरमध्ये ठेवलेले ना आपण पिल्ले, त्यातून पिल्ले निघलेत. म्हणजे अंडी ठेवलेले इन्क्युबेटरमध्ये, त्यातून पिल्ले निघलेत. त्यांचा पहिले दिवस आहे. तर बघा आपले आधीचे पिल्ले आहेत ना, ते त्यांना पण सोडलं आहे. आता आपण आपले जे इन्क्युबेटरमध्ये पिल्ले निघलेत ना त्यांना सोडू. त्याआधी जे आता आपले अर्धे पिल्ले आहेत ना इन्क्युबेटरमध्येच आहेत, ते आपण आता काढू. आधी यात काढू आपण ते पिल्ले, आणि बाकीचे पिल्ले पिंजऱ्यामध्येच आहेत, ते काढू आधी यात. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. आणि बघा हे 2 अंडे खराब आहेत का चांगलंच माहिती नाही. म्हणजे त्याच्यात पिल्ला आहे, बट ते आतमध्ये पण मरू शकतो ना पिल्ला. मग बघू थोडे दिवस थांबू, असं ठेवू त्यांना, बघू आपण कसे आहे. बाकी हे आपले पिल्ले 14. ते बघा कसले वाजवले आहेत गाईस. आता बघ आपण आपले हेवाले पिले आहेत ना, हे छोटे आता काढले इन्क्युबेटरमधनं, ते पिले नाही आपण ह्याच्यात सोडायचे. कारण की ते आत्ताच जस्ट इन्क्युबेटरमधनं आलेत ना, मग ह्यांना आपण संध्याकाळी बाहेर सोडू. आता सोडू. हे बघा ह्यांना तर दाखवतो, हे पिल्ले जसं ही बघा आपली ही पिल्ले आहेत 22, आणि हे आहेत 14. ही 14, ही छोटी आहे थोडीशी. ही 22 आहेत, ही काल फुटलेली आहेत. चला ह्यांना सोडतो बाबा. इकडे सोड, इकडे काय? इकडे सोड. हो थांब. इकडे सोड. हो थांब इथून तर येईन ना. ही बघा ही आपल्या आधीची पिल्ले आहेत. याच मला माझा फेवरेट पिल्ला दाखव. फेवरेट पिल्ला हा बघा, याचा कलर बघा बाई, काय कलर आहे याचा. हा फेवरेट आहे माझा पिल्ला. गाईस बघा हे बघा, आता आपले सगळे पिल्ले इथे सोडलेत मी पूर्ण. म्हणजे आपले सगळे पैसे आता जे त्या डब्यातले होते ना त्यातले ते पण टाकले तसेच. कारण की ते थोडंसं ऊन खाल्लं ना, मग ते चांगले होतील थोडेसे, म्हणून. गाईस तोपर्यंत ना आता आपण हे सगळं साफ करून घेऊ. म्हणजे आपण तर हे रात्री त्याला हे ठेवतो, कारण की आधी खूप जास्त थंडी असते ना, मग ह्यात कसं त्यांना हीट प्रॉपर भेटते. हे ठेवतो रात्री. आता आपल्याला काय करायचं आहे, हात पाणी आहे ना, नाही हा पण प्रॉपर आहे पाणी. तर हा पेपर चेंज करू आपण. पाणी पडलं यार. गाईस बघा आता पिल्याने तो गुलपाणी येतो, गुलपाणी. थांबा बघा, तर ह्या प्लेटमध्ये ना आपण गुलपाणी टाकू, गुलपाणी. हां बस ते पितील बघा कसं गुलपाणी. गुलपाणी पिल्याने ते थोडंसं नीट होतात. आता मी काय करतोय, जे आपले हे पिल्ले निघलेत ना त्यांची जी कवटी असतात, कवटी अंड्यांची, ती मी एका बरणीत भरलेली. तर आता तिला काय करतोय, तिला शिजवतोय म्हणजे उकलवतोय पूर्ण. कारण की ना आता जे पण आता त्यात बॅक्टेरिया असतील ना अंड्याच्या कवचीमध्ये वगैरे, ते सगळं मरून जाईल. फुल म्हणजे एवढं पूर्ण उकलवायचा, 10-15 मिनटं उकलवायचा. आणि त्यानंतर ना सुकवत ठेवायचा, आणि त्यानंतर कॅल्शियम तयार करतो त्याने. मग ते ना कोंबड्यानं द्यायचं चुरा करून, पूर्ण मिक्सरला चुरा करायचा त्याचा कवटांचा, आणि ते कोंबड्यानं द्यायचं. त्याने काय तो कॅल्शियम भेटतो कोंबड्यांना. आणि काय जिथं बघा आता हा आहे आपला पिल्ला 12-15 दिवसाचा हा पिल्ला. हे 2 पिल्ले आहेत, आणि हे 2 दिवसाचे पिल्ले आहेत. फरक बघा किती लगेच. आणि आपले बॉयलर हे बघा, हे बॉयलर इकडे. बॉयलर मस्त फिरतात माहिती आहे. आता हे पण आहेत ना 2-3 उद्यातून फिरायला सुरू होतील. 2-3 दिवस पण नाही, उद्यातून लगेच फिरायला सुरू होतील हे सगळे. पण ह्यांचा पहिलाच दिवस आहे ना आज बाहेर, म्हणून ते असे एकदम थोडे गपगप आहेत. जसं आपण पकडू तर पिल्ल्यांना, आणि त्यांना ऊन लागलं बघा कसे एका कोपऱ्याला येऊन बसले. तर आता आपण टाकू त्यांना आपल्या ह्याच्यात शेड मी दाखवतो मी कसं केलं. मी पूर्ण सगळा पेपर काढून टाकला हे बघा, कारण की ना पेपरसारखं पाणी वगैरे पडायचं म्हणून. आता तूच ठेवलं आहे, तूच त्यांना प्रॉपर हीट भेटेल, आणि खायला आणि पाणी पण ठेवलं त्यांना मस्तपैकी, त्यांना सगळं प्रॉपर भेटून जाईल. सगळे पिल्ले पकडू पण ह्या ट्रेमध्ये आणि टाकू याच्यात. गाईस आता मी आलो शेतावर, म्हणजे आता थोडी संध्याकाळी दुपारच आहे, पण दुपारी शेतावर आलो मी. आता टाकू पण कोंबड्यांना खायला. आज कोंबड्यांना खायला टाकतोय बघा. आज मच्छीला गेले ते पप्पा पूर्ण मच्छीचा वेस्ट आणला आहे. तर आज सगळं पूर्ण मच्छीचा वेस्ट टाकूया आपण कोंबड्यांना सगळ्या. आता कोंबड्या पण त्याच्यात गेलेत, त्यांना बोलू आधी इकडं. हे बघा आता ही वाली आपली व्हाईट कोली कोंबडी ना, तिने पण अंडा घालायचे सुरू केले. म्हणजे आज तिने पहिला अंडा घातला आहे. म्हणजे आता ही पण आता थोडं 14-15 अंडी घालली, आणि ही पण उभा नाही बसेल परत. म्हणजे परत आपल्याला पिल्ले येतील. गाईस तर मी कोंबड्यांना टाकलं आपला वेस्ट थोडं टाकलं आहे, कारण की आता ते खात नाही आहेत. कारण की त्यांना अजूनपर्यंत माहिती नाही, म्हणजे फर्स्ट टाईम टाकलं आपण वेस्ट, म्हणून ते जास्त खात नाही. आणि सीन कसं आपल्या कोंबडे कमी आणि खाणं जास्त आहे ना, म्हणून त्यांचं काही एवढं लक्ष नाही.
जर आता आपल्या कोंबड्या थोडंसं 100-200 आल्या ना, मग त्यांना प्रॉपर जे पण आपल्याला खायला कोणा ते सगळं ते खायला खातील ते. कारण की तेव्हा त्यांच्याकडे खायची कमी होईल ना तेव्हा, म्हणून खातील ते सगळं. आता कसं आपल्याला भरपूर खायला म्हणजे खूपच सगळं आता त्यांनी खायला भेटतंय, मग ते एवढं जास्त खात नाही. आणि आता आपली बारकी पिल्ली तुम्हाला दाखवतो मी. आता त्यांना थोडं 4-4:30 वाजले ना, थोडंसं ऊन खाली झालं ना तेव्हा सोडून त्यांना. ही बघा आपली बारकी पिल्ली, ही बघ कशी बसते तिथं, दिसत नाही, ब्लर होते म्हणून. थोडीशी सावली आली ना का मग त्यांना सोडतो मी ह्याच्यात, आपली कशी ह्याच्यात सोडतो. गाईस थोडंसं आता ऊन खालती आलं आहे, थोडंसं कमी झालं म्हणजे 4:30 वाजले. आता आपल्या पिल्यांना बाहेर काढू आपण. त्यांच्यासाठी बघा प्यायला ना मी तशी गुल पाणी ठेवलं, गुल पाणी या भांड्यात आहे ना गुल पाणी ठेवलं आहे. आता आपल्या पिल्यांना बाहेर काढू सगळ्यांना आणि त्यांना सोडू तशी. तर ट्रे कुठे गेला, हा बघा या ट्रेमध्ये मी बाहेर काढतो पिल्लांना सगळ्या. कशी ही बघा आपली सगळी पिल्ली. आता ह्याने घेऊन त्यांच्यात सोडू. आता आपण कापतो हे बघा, हे फल्या कापतोय. कारण की फल्यांना इथेशी खूप सारा कचरा होतो इथेशी आणि आपल्या पाठीमागं आहे तिथेशी. मग अशा फल्या करतोय आपण. हे केल्यानं कसं चालायला पण एकदम प्रॉपर जमतो म्हणून. आता सगळ्या ह्याच्याने कापून घेऊ सगळ्या मशीनने आणि इथली पूर्ण जागा खाली करून घेऊ आपण. जसं हे बघा आता पिल्लं टाकायचं वेळ आलं ना, हे सगळे पिल्ले अशी इथे येऊन बसतात आणि बाकीचे पिल्ले इथे वाकरतात. शेण टाकले मी, शेण माती टाकली तशी आणि बाकीचे पिल्ले तिथे आतमध्ये आहेत. हे बघा आपण यात आपली सगळी पिल्ले ठेवू. यात कसे 2 बल्ब लावले तर 100चे, ते त्यांना प्रॉपर हीट देतील. आणि खालती पण तूस आहे हे बघा. आता ह्यात त्यांना प्रॉपर हीट भेटेल अशी सगळी पिल्ली आपण ह्यातच टाकू. आता आपण सगळी पिल्ली ट्रेमध्ये भरू त्या आणि टाकू सगळी. हे बघा थोडी 10-15 मिनिट थांबू. बाकी सगळी झोपायला आलेत. त्यांना जास्त एनर्जी नाही कारण की ते आत्ता बाहेर आलेत ना, म्हणजे आत्ता पहिला दिवस आहे त्यांचा आज. उद्यापासून ते फुल ॲक्टिव्ह होतील बघा. तर हे बघा आपण पिल्ली घेतलेत. आता ही सगळी 46 पिल्ले, 46. आता ह्यात टाकू आपण सगळी त्यांना. ही बघा आपली सगळी पिल्ली. आता आहे ना, आता इथून बल चालू करू आपण यांचा. हा हे बघा असं मस्तपैकी कसं बल आहे ना, हा बघा.